हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी आज माझ्या शेतीमध्ये आहे. तर मी आपल्या कंपनीचे मोदी केअर कंपनीचे ॲक्टिव्ह मॅक्स, ॲक्टिव्ह झाईम हे प्रोडक्ट ड्रिंचिंगला आणि फवारणीसाठी वापरलेले आहेत. तर मित्रो, आज जो व्हिडिओ मी बनवलेला आहे, तर माझं एक स्वप्न होतं की आपण ज्यावेळेस आपली शेती नापीक आहे, तर ती शेती ज्यावेळेस चांगल्या पद्धतीनं कामात येईल, म्हणजे चांगल्या पद्धतीनं ज्यावेळेस पिकल. पण त्या पिकण्यासाठी मला काय केलं की ज्यावेळेस मी मोदी केअर कंपनी जॉईन केली, मोदी केअर कंपनी जॉईन केल्यानंतर मला लक्षात आलं की ॲक्टिव्हिटी हा जो प्रोडक्ट आहे हा पी एच बॅलन्स आहे. ॲक्टिव्हिटी प्रोडक्ट आहे. ॲक्टिव्ह झाईम हा याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड, ॲम्युनो ॲसिड, फुल्विक ॲसिड ह्याच्यात प्रमाण जास्त आहे. त्याचबरोबर मग जी माझी शेती जी होती, तर ती शेती अशी होती मित्रो की त्या शेतीमध्ये मित्रो काहीच उगवण कधी येत नव्हतं. का उगवून येत नव्हतं? तर ते शेती पूर्णपणे शारपट जमीन होती. पूर्ण शारपट जमीन होती की अशी शारपट जमीन होती की ती जमिनीमधून ज्यावेळेस आम्ही लहान होतो, तर त्यामधून आम्ही असं मीठ उचलून आणायचो आणि आम्हालाही असं वाटायचं की अरे आपल्या जमिनीमध्ये मीठच उगवतं आहे का काय, किंवा असंच मीठच येतं आहे भरपूर. मग त्याच्यानंतर जसं आम्ही मोठं व्हायला लागलो, ज्यावेळेस आमचे वडील शेती करत होते, शेती अजिबात पिकत नसायची. अगदी पिकायचे जर विचार करायचा म्हटलं तर पाच पायल्या जर आपण पेरल्या, एक पायली उगवून येण्याची मुश्किल असायची. अशा प्रकारची माझी शेती होती. तर त्या शेतीमध्ये काय होतं जास्त, तर माझी शेती ही भिजती नदीच्या पाण्यावरती. मग माझं गाव लाटे गाव आहे. लाटेच्या नदीच्या कडेला हे खूप शारपट जमिनी आहेत. मग ह्या शारपट जमिनीमध्ये नदीच्या पाण्यावरती भिजून ती शेती पूर्णपणे शारपट झालेली, म्हणजे पूर्णपणे नापीक झालेली, ते पिकतच नसायची. आणि मग अशा परिस्थितीला मी बी पूर्ण हातबल झालेलो, वडील तर पूर्ण हातबल झालेले. अरे मग माझंही त्याच्यामधून मन उडून जायला लागलं होतं की अरे आपण शेती तर करतोय, बाकीच्या लोकांची शेती पिकते आणि आपली शेती पिकतच नाही आहे, बरोबर आहे. मग माझा पूर्णपणे शेतीकडला कल निघून गेला होता की अरे आपण शेती नाही करायची, कारण शेती करायची तर काय, तर शेतीत पडतच नाही. का पडत नाही? तर आपली शेती खराब आहे. आणि मी सारखा त्रस्त असायचो, वडिलांनाही सांगायचो. मग त्याच्यासाठी आम्ही काय केलं की एक वेळेस मी मुरुम भरून घेतला त्याच्यामध्ये, ह्या शेतीमध्ये मुरुम भरला. का तर असं वाटलं की मुरुम भरल्यानंतर शेती अतिशय चांगल्या प्रकारे चालू होईल. पण मित्र, मुरुम भरला, पण मुरुम भरल्यानंतर ज्या वर्षी मुरुम भरला होता त्या वर्षी पीक अतिशय चांगलं आलं. पण दुसऱ्या वर्षी परत तो मुरुम ही शारपड होऊन गेला, म्हणजे त्याच्यातसुद्धा उगवायचं पूर्णपणे बंद झालं. आता काय करावं मी तर सगळा विषय सोडून दिला होता की शेती आपल्याला काही परवडणार नाही ना, आपल्याला करायची नाही शेती. मग मी डोक्यातून विषय काढून टाकला. त्याच्यानंतर ज्यावेळेस मी मोदी केअरमध्ये आलो मित्र, मी थँक्स म्हणतो समीर मोदी सरांना, आणि ज्या व्यक्तीनं मला मोदी केअरमध्ये आणलं त्या व्यक्तीला मी थँक्स म्हणू शकतो. तर त्या दोन व्यक्तीमुळे एकतर माझी लाईफ सेटलमेंट झाली आणि माझी शेतीही सेटलमेंट झाली. आता जसं मोदी केअर जॉईन केलं, मोदी केअरमधलं ॲक्टिव्हिटी प्रोडक्ट बघितलं. ॲक्टिव्हिटी प्रोडक्ट काय करतं, तर पी एच बॅलन्सचं काम करतं आहे, खतं अपटेकिंगचं काम करतं आहे, जमीन भुसभुशीत करायचं काम करतं आहे, आणि महत्त्वाचं हे सगळ्यात जास्तीत जास्त काम करतं आहे शारपट जमिनीवरती. मग मी माझ्या शेतीवरती प्रयोग करायचा ठरवला की आपल्याला शारपट जमिनीवरती आपल्याला शेतीचा आपला प्रयोग करायचा आहे. मग आत्ताच्या पावसाळ्याच्या म्हणजे लॉकडाऊनच्या पिरियडच्या अगोदर मी काय केलं की जे आमचा ऊस होता, तो ऊस असा एकदम कमीच होता, म्हणजे कसा तरी उगून आला होता. मग मी त्यावेळेस काय केलं की पाऊस येण्याच्या मार्गावरच होता, तर मी ॲक्टिव्ह मॅक्स आणि ॲक्टिव्ह झाईम ह्या तिघांची मी ड्रिंचिंग केलं आणि फवारणी घेतली. त्याच्यानंतर पाऊस लागला, असा जबरदस्त ऊस आला की मला थोडंसं वाटलं अरे आपल्या प्रोडक्टमध्ये काहीतरी दम आहे. आज आपण ज्या लोकांना विकतोय त्याच्यामध्ये तर क्वालिटीचं आहे, आणि आपल्या जमिनीमधून काहीच पिकत नव्हतं, तर ती जमीन भुसभुशीत झाली आणि आपला ऊससुद्धा इतका मोठा झाला. मग मी आजसुद्धा मी सकाळी 7 वाजल्यापासून याची ड्रिंचिंग करून घेतलं आज मी. तर मी तुम्हाला अजून माझ्या ऊसाचा फोटो दाखवतो. बघा मित्र, तर माझा ऊस आज नाही म्हटलं तरी कमीत कमी 10 ते 12 कांड्यावरती आत्ता आहे. आणि ज्यावेळेस मी 2 ते 2.5 महिन्यापूर्वी ज्यावेळेस मी लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये ज्यावेळेस मी फवारणी घेतली होती, तर त्यावेळेसचा ऊस हा माझा फक्त छातीपर्यंतच लागत होता, पण आज तो माझ्या कितीतरी डोक्याच्या वरती निघून गेलेला आहे. आता ह्याच्यामुळं काय झालं बघा, ॲक्च्युली प्रोडक्टमुळं काय झालं, ॲक्टिव्हिटी वापरल्यामुळं माझी जी शारपट जमीन होती बघा, तर मी तुम्हाला शारपट जमीनसुद्धा दाखवणार आहे माझी, की शारपट जमीन असल्यामुळं ह्या जमिनीमध्ये काहीच ऊन येत नव्हतं. आणि शारपट जमीन झाल्यामुळं ती माझं म्हणजे जसं मी मुरुम भरला होता शेतीमध्ये, तो मुरुमही शारपट होऊन गेला होता, म्हणजे तेव्हा इतका कडक होऊन गेला होता की त्याची उगवण क्षमता पूर्णपणे संपून गेली होती. बघा आता तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे काय काय ह्याच्यामध्ये आहेत. तर मी तुम्हाला अजून एक माझ्या दुसरा एक प्लॉट आहे माझ्या शेजारचा,
की जो सेम ॲज इट इज दिसतो तुम्हाला, तर मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण ॲक्च्युली हा व्हिडिओ मी त्याच गोष्टीसाठी करतो आहे की मी माझी जी शार्पड जमीन आहे बघा. आता मित्र हे बघा, इथं काहीच उगवून येत नाही आहे का, तर हे बघा याच्यावरती इथं शार्पड जमीन आहे. तर त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला मी दुसरी एक शेती दाखवणार आहे की जो माझ्या शेतीच्या पलीकडला जो प्लॉट आहे बघा मित्र. अशा प्रकारे माझी शेती होती, तुम्हाला दिसतोय मित्र. तर हा याच्यावरती बघा, हा जो प्लॉट आहे याच्यामध्ये मित्र काहीच उगवून येत नाही, हे सगळे एरपाट उगवलेलं आहे. अशा प्रकारची पूर्णपणे शार्पड अशी जमीन ही माझी होती. आणि अशी जमीन दिसते मित्र, हे बघा पाठीमागं बघितलं तर तुम्हाला इथं काहीच उगवून नाही, फक्त एरपाट उगवून आलेलं दिसतंय. मग अशा जमिनीमध्ये मी ॲक्टिव्ह झाईम आणि ॲक्टिव्ह मॅक्सचा वापर करून अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन मी घेतलं आहे. तर मित्र माझं क्षेत्र सरासरी 10 ते 15 गुंठ्याचंच आहे. तर मला ह्या वर्षी माझा तर कधीच इतक्या ऊस कधी केला नव्हता. तर माझा अंदाज आहे की 15 ते 20 टनापर्यंत तरी माझा ऊस ह्याच्यामध्ये जाणार आहे. आणि मित्र ह्याच्यापासून म्हणजे पुढील जी काही मी शेती करणार आहे बघा, इथून पुढची जी काही शेती मी अशीच करणार आहे. कारण मला अतिशय आनंद होतो आहे आता की माझी शेती चांगली झाली. मोदी केअरमधून मला इन्कम झाला. मोदी केअरमध्ये मी आज क्राऊन डायमंड डायरेक्टर या पदावरती आहे. ह्याही गोष्टी झाल्या. आणि त्याचबरोबर जर आज मी ज्या गावामध्ये राहतो म्हणजे लाटे गावामध्ये राहतो, तर त्या लाटे गावामध्ये आपले सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत सचिन खलाटे. तर त्यांनी माझ्या ऊसाची पाहणी केली, त्यांनाही माझा ग्रोथ खूप आवडला आणि त्यांनी त्यांच्या शेतीसाठी आपले 10,000ची मोदी केअर कंपनीचे प्रोडक्ट खरेदी केलेले आहेत. तर मित्र प्रत्येक व्यक्तीनं ॲक्टिव्ह झाईम मॅक्स वगैरे हे सगळं फवारणी करा. आणि थँक्स म्हणतो मी मिस्टर समीर मोदी सरांना की त्यांनी अतिशय उच्च क्वालिटीची उच्च प्रतीची क्वालिटी प्रोडक्ट्स ॲग्रिकल्चरमधले आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि याच्यामधून एकतर आपल्याला रोजगार तर भेटणारच आहे, याचबरोबर आपल्याला चांगली शेती, आपली शेती जी नापीक होती किंवा जी आपली शेती पडून राहण्यामुळं खराब झाली होती, तर ती शेती मित्र चांगली झाली. तर माझं तर प्रत्येक व्यक्तीला असं सजेशन आहे की तुम्ही प्रत्येक व्यक्तीनं स्वतःच्या शेतीमध्ये आपली ऑर्गॅनिक जी आहे तर ऑर्गॅनिक ही शेती आपली मोदी केअर कंपनीच्या प्रोडक्टवरती करावी. आणि मोदी केअर कंपनीचे प्रोडक्ट्स अतिशय चांगल्या क्वालिटीचे आहेत, तर ते वापरून आपला त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आहे. थँक्यू. जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही मला डायरेक्ट कॉल करू शकता. माझा नंबर आहे 96 89 89 77 20 95 18 58 48 36. जरी तुम्हाला कोणतीही शंका असू द्या तर तुम्ही डायरेक्ट मला कॉल करू शकता. जर तुम्हाला वाटलं असेल की मला खरंच ह्या व्यक्तीची शेती मला बघायची, तर तुम्ही लाटे या गावामध्ये या, बारामती तालुक्यामध्ये माझं गाव आहे, याच्यामध्ये या कोळेकर वस्तीवरती माझं क्षेत्र आहे. तुम्ही डायरेक्ट सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता. हा सगळं तुमच्या समोर रिझल्ट आहेत मित्र. इतका भारी ग्रोथ आणि इतकं की म्हणजे माझी फॅमिली तर पूर्णपणे म्हणजे आनंदी आहे की अरे आपले शेती किंवा एवढी चांगली पिकते. तर मित्र थँक्स म्हणतो मी. ठीक आहे, ओके.